नमस्कार, मी राधिका आणि राधिका's ट्रॅव्हल डायरीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर मी आज बेंगोली स्टाईलची साडी नेसलेली आहे आणि नवरात्र चालू आहे। तर नवरात्रीमध्ये इथे दुर्गा पूजा आहे। तर बेंगोली स्टाईल बंगालमध्ये जसं दुर्गा पूजा वगैरे होते तर तशीच दुर्गा पूजा इथे वेदा टेम्पलमध्ये सुद्धा केलेली आहे। तर इथे शुक्रवारी देवी बसलेली आहे आणि आज रविवार आहे। आज इथे सिंदूर खेला आणि धुनाची नाच जो बंगालमध्ये प्रसिद्ध आहे तर तो होणार आहे। तर आज अशा प्रकारची दुर्गा पूजा पहिल्यांदाच बघणार आहे। तर चला आपण पाहूयात आज इथली बेंगोली स्टाईलमध्ये दुर्गा पूजा कशी होते आणि आपण देवीचं दर्शन सुद्धा घेऊयात। चला तर मग लेट्स गो। दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि साधारण 3 वाजल्यापासून हा सिंदूर खेला आणि धुनाची नाच हा कार्यक्रम होणार आहे। त्याच्या आधी इथे महाप्रसाद सुद्धा मंदिरामध्ये आहे। तर आम्ही मात्र धुनाची नाच आणि सिंदूर खेला पाहण्यासाठी जाणार आहोत आणि आम्ही आमच्या मित्रमंडळींसोबत निघालेलो आहोत। आणि अजून एक आजच्या दिवसाची खास गोष्ट म्हणजे आम्ही सगळ्या मुलींनी ठरवलं की बेंगोली स्टाईलची साडी नेसायची आहे। तर मी छान साऊथ इंडियन साडी आहे पण ती बेंगोली स्टाईलमध्ये ड्रेप केलेली आहे, बेंगोली स्टाईलमध्ये नेसली आहे। आणि सारांशने काय घातलेलं आहे? कुर्ता। आम्ही दोघेही रेडी आहे आणि सगळ्यांची वाट पाहतोय आम्ही। सारांशचा दात पडणार आहे, त्याचा दात हलतो त्यामुळे खूप एक्साइटेड आहे। तो वाट पाहतोय तर कधी दात पडणार आहे, हो ना बाळा? दिस वीक और नेक्स्ट वीक। यस, दिस वीक। ओके, चला जायचं बाळा बाप्पाच्या दर्शनाला, चलो। आज हा व्लॉग सुरू करायच्या आधीच माझी सेल्फी स्टिक तुटली, त्यामुळे आत्ताचे सुरुवातीचे जे व्हिडिओ आहेत ते सारांशने शूट केलेत आणि हा सुद्धा व्हिडिओ त्यानेच शूट केलेला आहे। हे आहे वेदा मंदिर आणि इथे समोर खूप गर्दी दिसते आणि बहुतेक इथे देवीची स्थापना झालेली असणार आहे। चला आपण बघूयात आपण। वेदा मंदिर जे आहे तर त्याच्या बाजूलाच एक मोठं पटांगण आहे रिकामं, तर तिथेच हा मांडव घातलेला आहे आणि खूप छान डेकोरेशन केलेलं आहे देवीचं। शुक्रवारपासून इथे मोठा उत्सव सुरू आहे आणि आज दशमी आहे। तर दशमीच्या दिवशी होणारा सिंदूर खेला आणि धुनाची नाच आपण पाहणार आहोत। बंगालमध्ये दुर्गा पूजेच्या दिवशी वाजणारी पारंपरिक वाद्य इथे वाजवत आहेत आणि सगळ्यांनी ठेका धरलाय त्या चालीवर। तर आम्ही सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालो आणि छान नाच करतो यांच्यासोबत। देवीचं दर्शन घेऊन झालं आणि इथे महाप्रसाद आहे तर त्यातला थोडासा प्रसाद आम्ही सुद्धा घेतला। बंगालमध्ये होणाऱ्या दुर्गा पूजेबद्दल खूप ऐकलं होतं पण पहिल्यांदाच ही पूजा जवळून पाहिली आणि खूप छान वाटलं। इतकं छान वातावरण इथे तयार झालेलं आहे आणि इतकं धार्मिक आणि स्पिरिच्युअल वाटतं इथे। सगळेजण आपल्या पारंपरिक पेहरावामध्ये आलेले आहेत आणि खास करून बंगाली, कारण की त्यांच्यातर्फेच हे ऑर्गनाइज केलेलं आहे त्यामुळे आज बंगाली कम्युनिटीचे लोक खूप जास्त आहेत आणि आम्हालाही खूप छान वाटलं। आम्हाला या दुर्गा पूजेमध्ये सहभागी होता आलं। कसा वाटला तुम्हाला आजचा भाग मला कमेंट करून नक्की सांगा
आणि तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. लवकरच भेटूयात अशाच एखाद्या धम्माल ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. धन्यवाद.